तर गुड इव्हनिंग गाईज. आज आम्ही निघतोय 7:40 ऑलमोस्ट 7 वाजायला आले. सो आम्ही जातोय गणपतीपुळेला. आज आमच्यावर नवीन रायडर आहे. नवीन रायडर त्याची आहे हिमालयन. आणि आपल्या त्या भाईचा भावाचं नाव आहे सुनील गुराव. तो हत्ती बघा बाजूला, म्हणजे हत्ती नाही म्हणजे हिमालयन हत्ती. तर आम्ही इथे मस्त टाइमपास करतोय. 4 वाजता आम्ही निघालोय. 4 वाजता निघून आम्ही अजून 7 वाजता पनवेललाच आहे. पनवेल पण नाही यार, अर्ध्यावरतीच आहे. सो स्टे ट्यून गाईज, बघा पुढे काय होतंय. आय थिंक आम्हाला नाईट होईल जायला मध्ये तर मध्ये स्टे करू आम्ही. पण तुम्हाला आज सकाळी ही गाडी दाखवतो, इथं ग्राफिक दाखवतो भावाने काय ग्राफिक केलंय. आता तर ठीक आहे, फाईन दिसते. माझ्यापेक्षा तर फाईन दिसत नाही माझ्या गाडीपेक्षा. माझी गाडी भाई काय खूप मोठी गाडी आहे. नाही ऍक्च्युली काय नाही, गाड्या तर त्याची सगळ्यांसाठी आदेश असतात. आता आमचा इंटरकॉम कनेक्ट होत नाही, आम्ही फुल टाइमपास करतोय. आता काय होतंय मला माहित नाही. आम्हाला बरोबर करत पुढे जायचं होतं. आता म्हणजे बरं पुढे. सो प्लीज गाईज पुढचा व्हिडिओ बघा गणपतीपुळेचा पूर्ण. हा लाईट व्हिडिओ आपण बरोबर आम्ही बरोबर करत जाणार आहे सगळीकडे. तर ह्या लोक आम्ही आता आलो आहे पेनमध्ये येऊन. मला माहित नाही माईक सुरू आहे का नाही सुरू आहे, पण रस्ता एकदम चांगला आहे. रात्रीच्या 8:30 वाजलेत. 8:30 वाजता आम्ही मे बी 9 वाजता थोडा थांबू जेवायसाठी. ॲक्च्युली फर्स्ट टाईमला असं चाललो आहे, म्हणजे एकदम विचित्र टाईम आहे. ऑलमोस्ट आम्ही सकाळी मॉर्निंगला निघतो. तर बघूया हा नाही ते रात्री पण ट्राय करून बघूया. ॲक्च्युली गाडी इम्पॉर्टंट आणि ड्रायव्हिंगचे स्किल खूप इम्पॉर्टंट पाहिजे रात्री गाडी चालवताना. आणि मला रात्री गाडी चालवायला आवडते का माहीत नाही का, सकाळपेक्षा मला जास्त रात्री गाडी चालवायला आवडते. नाही सकाळी कसं आपलं विजन क्लिअर असते पूर्ण, पण रात्रीचं पूर्ण काय सांगता येत नाही. म्हणजे थोडं असं येतो थोडासा आपला. सो नाईट राईड करताना नीट राईड करा. माझा मित्र अजून एक पाठी राहिला. द हॅवे तडका मारूया. हां तडका मारूया आणि जरा खाऊया. आता आम्ही जेवायला थांबलो इकडे आम्ही आता. आणि आता ऑलमोस्ट आम्ही आता 100 किलोमीटर चालवलो आणि हॉटेल हायवे कडकाजवळ थांबलोय. आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जे हा मेन्यू तुम्ही दाखवून बघणार इकडे मेन्यू खायचा असतो ते ठीक आहे. बरोबर आहे, नॉनव्हेज आहे. भाऊ आपला नॉनव्हेज खात नाही. आपला भाऊ आहे ना नॉनव्हेज खात नाही. काय आपला आपण नॉनव्हेज काय खात नाही. आमची मुलाखत घेताय का? हो, मी नॉनव्हेज काय खात नाही. आता तो सांगण्याचे टाइम नाही माझ्याकडे. आता 10:30 वाजलेत. 10 वाजले तर ठीक आहे. काय आलं कोणाला मारून खाणं आपल्याला जमत नाही. अच्छा बेसिक फंड आहे बस. अच्छा असं इफ यू हॅव ऑप्शन, तुमच्याकडे व्हेजिटेरियनचे ऑप्शन पण आहेत. तुम्ही व्हेजिटेरियन खाऊ शकता. कसं कोणाला खायचं. ओके. बाकी तुमचे फंडे तुम्ही लावा कुठे पण, मला फरक पडत नाही. ओके नाही तसं विचारत नाही. ओके आणि गाडी चालवून कसं वाटलं? गाडी चालवून चांगलं होतं. आणि इंटरकॉमचं हे कसं वाटलं? इंटरकॉमचा आवाज चांगला आहे. C20 C50 ॲक्च्युली चांगले इंटरकॉम आहेत. घ्या तुम्ही. C30 इव्हन C50 पण मस्त आहे. C50चा फायदा खूप आहे की तुम्हाला पाठवून सिग्नलचं काय टेन्शन भेटत नाही. लाईट चालू असते खोटी. लाईट चालू असतं. दाखव इथे. लाईट इकडे लाईट चालू असते इकडे. हो. आणि C30 तुम्हाला तो बेसिक तुम्हाला माहिती आहे सिग्नलसाठी आहे नॉर्मल. आणि चार्ज होत आहे साईडनी. चार्ज करून ठेवतो आम्ही, कारण चार्जिंग नाही केलं होतं. बघ करता येत नाही. सो बरं पडतं ते. आणि रात्री येताना इकडे हायवे तर ठीकठाक भेटला आता नॉर्मल. आता पुढे बघूया काय काम वगैरे चालू आहे. बघू आता. काय माहितीये का, हे जे C50 आहे ना, आता हे माझं LS2 फायनल 2 वाला 52चं हेल्मेट आहे. तर एक साईडने ना आवाज येत नाही आहे. आणि जेव्हा आम्ही हाय स्पीडने चालवतोय ना गाडी आम्ही, म्हणजे 80च्या मध्ये, तर मला राईट साईड माईकचा आवाज फक्त मला लेफ्ट साईडने येतोय. बरोबर ना? मे बी आय थिंक सेटिंगचा प्रॉब्लेम असेल. ॲक्च्युली आम्ही आताच घेतलं, युजर फ्रेंडली झालो नाही. सो थोडंसं युजर फ्रेंडली झाल्यानंतर सेटिंग्स समजतील आम्हाला सगळ्या गोष्टी काय सीन आहे. त्यानंतर मग असेल मे बी. लेट्स सी. अजून खूप टाइम बघे, 4-5 दिवस जातील आम्हाला. टाइमपास करू आम्ही. आणि आता मेन काय असं माहिती आहे का, आता बघा बाबा, ऐका आता झालं काय माहिती आहे का, आता भावाला मी बोलतोय आपण गणपती पुढे जाऊया, मस्त गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. ओके. आणि दर्शन घेऊन ना सकाळी पाठी लवकर उठूया. आणि तिकडनं जास्त नाही, गोवा काय 200 किलोमीटरचं, जास्त लांब नाही आहे. 200 पण नाही, आय थिंक 150 किलोमीटर आहे फक्त.
लगेच 2 मिनिटात पोचून जाऊ लागेल आपण 4-5 तासामध्ये. आणि भाऊ बोलतो बजेट नाही आहे, पण भावाला आपण मस्त करूया पूर्ण पुढे जाऊन. एक काम करूया, भावाची गाडी आपण साईडला लावून टाकूया. त्याला बोलतो तुझी गाडी तू चालव, मी चालवणार नाही गाडी, पाठी मी बसतो, काय इश्यू नाही आहे. आणि तुला काय खर्च येणार नाही, काय रूमचा खर्च मी करतो सगळा. ओके. हे बघा आता हे थाली आली आहे. आता बघून खाऊन बघा कसं वाटतं, बघू जरा टेस्ट बघू कशी आहे. हे बघा थाली आहे. ए बा अंडा नाही भेटला याच्यामध्ये. चिकन थाली नाही, चिकन थालीमध्ये अंडा पण बोलला तो. आता तो पण नाही म्हणून बोलला. हे बघ, नाही मी झोपत नाही. एक मिनिट चांगला आहे. भावाचं जेवण होते ठीक आहे. पण डाळ खिचडीचं वेट करतो, बघूया आता कधी येते. खा बाबा असं मला ना, थांब ना, येऊन द्या. येईल ना. होय रविवार आज 2 दिवस. होय उद्या झालं होय सगळी शूटिंग करते. होय. मशीनची गरज करू. होय. चला आता घरातली दाखवतो. चला आता बोल आता काहीतरी. आता तुमचे मत व्यक्त करा. काय बोललास? हा घर दाखवत होतो. हा समीर, ठीक आहे. हा हिचा भाऊ, चेतनचा भाऊ. आणि हा चेतन रील बनवत असतो बघा. आता आम्ही काल 2 गाड्यावरून आलो. ही सुनीलची गाडी आहे. मॉर्निंगला तुम्ही रात्री काय थिंक तुम्हाला बघितलं असेल. हां, NMLचं पूर्ण ॲनिमेशन केलं आहे आणि बरोबर ओळखलं. हे बघा टोटल मस्त ॲनिमेशन केलं आहे. कुठून केलं ते ग्रुपमध्ये टाकतो खाली लिंकमध्ये. आणि ही माझी वीरा. सो हे काही आता आम्ही निघू थोड्या वेळाने. गणपतीपुळे जायचं पुढे, थोडा अजून पुढे प्रवास करायचा आहे 2-3 दिवस. हे आमचं गाव आहे पूर्ण. मस्तपैकी घरात थांबलो, रात्री 2 वाजता आलो होतो. थोडं निघायला लेट झालं आहे. आता पुढचा प्रवास चालू करतो आहे गणपतीपुळे डायरेक्ट. चल ना, गाडी फिरव. थांब येऊ का मी? हे कसं आमचं मावशीचं घर आहे. ते चला पाहू, चला येतो. हां गाडी घे, अजून हेवी गाडी घे. वा हळू. 11:30 झालेत पूर्ण. तरी थोडासा लेटच झाला. ला चला चेतन, चला पुढचा प्रवास करतो. अरे थोडासा लोड आहे त्या साईडला काय पायावरती. हे हळूहळू आले. या पाठी येऊन दे पाठी. हा येऊन दे पाठी. नाही ये थोडं हे येऊ का मी? थोडं टर्न घे, आतमध्ये टाक. हां लेफ्ट साईड टाक. हा येऊन दे. हे बघा आम्हाला गाडी घ्यायला लागते. काय बाबा खरंच. या. साडेबारा 1 वाजायला आलेत. गणेश कृपा इथे येऊया, थोडंसं खाऊया काहीतरी.
हे आम्हाला लेट झालंच आहे, अजून लेट करूया. राहून दे इकडे तरी. हां चालेल घे पुढे घे. जास्त पुढे घेतलं पाठी घ्यायला परत प्रॉब्लेम होणार. सगळं चालेल. तर गणेश कृपा हॉटेलच्या इथे आलो आहे. संगमेश्वरच्या थोडंसं डेपोच्या पुढे गेलात ना तर लेफ्ट हँड साईडला हॉटेल आहे. हे मी लास्ट टाइम खाल्लं होतं, आता बघूया परत खातो. गणपतीपुळे. मी मुंबईवरून आलो आहे. काल लांजाला होतो आम्ही. हां त्याच्या आधीची रात्र आम्ही हरण्याला होतो. आणि आता लांजावरून अंजारला चाललो. अच्छा ओके. म्हणजे मी प्रॉपर मुंबईचं. तिकडे आलो होतो. पाटण्यात आहे तुम्ही का? आम्ही उलटा आलो आहे. आता मी उलटं चाललंय. ट्रॅफिक. मग आधीच्या फाटाकडे घेतलं गणपतीपुळे. आधी संगमेश्वरला गाव आहे ना माझं, हां. तिथे थांबलो मासोळे. हां. कारण रात्री 2 वाजता पोहोचलो, कारण आम्ही 4 वाजता प्लॅनिंग केला निघायचं, निघालो 7 वाजता. रात्री पोहोचलो 2 वाजता. बोलला आता पुढे नको जास्त, थांबलो. सकाळी उठलो, नाश्ता बिस्ता केला, आता निघालो परत. बोलतो पुढे गणपती जाऊया. पुढे गोव्याचा प्लॅनिंग आहे. बोललो यायला गोव्याला, कारण पुढे मध्ये आहेत खूप ठिकाणं आहेत बघण्यासाठी. मी तर काय आता आत्ता गोव्याला डिसेंबरमध्ये येऊन गेलो. गोव्याला नको मला, जाऊन कंटाळा. IBW कॅन्सल केला. हा, cancel. त्याच्या गडबडीत आणि गोव्याची बुकिंग होती आमची. आणि आम्ही 12 जण होतो. ओके. हा खूप लोकांचं ते प्लॅन हे झालं. ते बरं पडतं जास्त नसलं की. चल काय करू खाऊ मी. हां राईट नाव नो प्रॉब्लेम, थँक्यू. या तुम्ही पण या. राईट नाव आम्ही गणेश कृपा हॉटेलमध्ये आले. संगमेश्वरच्या जस्ट बाजूला तुम्ही लेफ्ट साईडला आलात ना डेपोच्या पुढे जाऊन तर गणेश कृपा हॉटेल लागेल. तिकडे हा सुनील नावाचा मुलगा भेटेल, त्याला तुम्ही ऑर्डर द्या. हा फक्त खातच असतो. नाही पण खूप थाळी छान इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटतं. पण आम्ही गणपती आपण जे मंदिर चाललो होतो, ॲक्च्युली मी व्हेजिटेरियन आहे. हा भाई बोलला मला व्हेज थाळी पाहिजे. आता व्हेज थाळी खाऊया आणि पुढे जाऊया. सो पुढचा ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे, चलो. गणपती पोचलो आहे इतक्या संघर्षानंतर. सो आम्ही गणपतीपुळ्याला गेल्यावर पहिलं गणपती आपण दर्शन घेऊ. त्यानंतर जयगड आहे, त्यानंतर एक जय गणेश टेम्पल आहे JWच्या इकडे, प्लांटच्या इकडे, तिकडे जाऊ. एक आरेवारेचा व्ह्यू बघूया. असा काही आपला सध्या 1-2 दिवसाचा प्रवास राहील. सो फायनली आम्ही गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर थांबलो आहे आणि बाईक इथे पार्किंग करून ठेवलं आहे. ते पार्किंगसाठी जागा आहे बाईकच्या. आता इथे काय प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला पार्किंगसाठी. आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम हा झाला आहे की माईक एकदम कमी झाला आहे. माईक 10% राहिला आहे. फक्त शूट करून दाखवलं पाहिजे, नंतर ऑडिटिंग केलं पाहिजे. समोर गणपती बाप्पांचं मंदिर आहे, आम्ही जाऊ तिकडे. आता बघू बाजूला समुद्र किनारा आहे, तोपर्यंत दाखव. ही आमची गोकू ती बाजूची विरा. सो फायनली त्या दोघांनी आम्हाला इथे सेफ आणलं आहे. त्यांना थँक्यू बोललं पाहिजे आणि सेफ पण घेऊन जातील. सो आता पुढचा प्रवास पुढे चालू करूया. तुम्ही काय बोलायचं तुला? दादा आम्ही आता पोचलो इकडे. आता परत दान दर्शन करूया. आणि हे बघा इकडे या. तुम्हाला आम्ही दुकान टाकतो तुम्हाला. हे बघा, हे माझं सगळं जे सामान आहे ना सगळं शूट करत. हे बघा, हे 7,000, हे 10,000, हे 7,000, हे 12,000. आतमध्ये माईक आहे 2,000चा. सगळं मिळून नाही करून 40,000चं सामान असं ठेवलं आहे. फक्त 150 रुपयाच्या सायकलच्या लॉकवरती असे. आता बघूया. नाही काय कोण करणार नाही रे, काय बघूया, असं काय प्रॉब्लेम नाही. चला आपण तर जाऊया दर्शन करायला. पुढे दर्शन करूया, आता पुढे बोलूया. हां सगळ्यात थांबा तुम्हाला. 2:30 वाजलेत आणि आम्ही गणपतीपुळे मंदिराच्या बाहेर आहोत. सो आता मी जाऊ थोडा वेळ दर्शन घ्यायला. मे बी 1-1.5 तास लागेल. त्यापुढे आम्ही ट्राय करतो की आरेवारे बीचला जाऊ. झिप लाईन पण आहे तिकडे, ते ट्राय करू. ते खूप आता बघू. आता मुश्किल आहे कारण 3 वाजलेत. बघू आता ट्राय करू. मेन तर आमचं गणपतीपुळे दर्शन करायचं होतं. गणपतीपुळांचं दर्शन आहे, नाही बाकी मध्ये पण येऊ शकतो मुडाला की. हां बघू. पुढे मला परत खूप भयंकर वाटते. हां पुढे आम्हाला निघायचं आहे. मला गोवा त्याला पाठवणार नाही मी, हा इथंच थांबणार आहे. हां इथं थांबेल नाही, पण मी उद्या निघेल सकाळी गोवा. उद्या नाही गेला. हां ठीक आहे, चला दिवस जात्रा आहे पूर्ण. हां भेटो. वी विल सी यू इन देअर, म्हणजे गणपतीच्या दर्शनचे. बोल काय आलं? आम्ही आलो होतो गणपती
गणपतीपुळेला दर्शनाच्या रांगेमध्ये आहे. सो आता गर्दी खूप आहे कारण 3 दिवस सुट्टे आहेत ना म्हणून. हा आमचा सुनील खूप एडिटिंग चांगला करतो कॅमेऱ्याची आणि मी वा दोघंजण एकदम गोरे गोरे झालो आहेत बाईक चालून चालून. तर बघूया पुढे. याला जायचं गोवा. आता गोव्याला काय ठेवलं माहीत नाही याला. गोवाला होतं चालू मी याला पाठवणार नाही. पण मी जाईल सकाळी. तुला ठीक आहे, ठीक आहे. येत नाही. बघूया माझ्या मूडवर डिपेंड आहे. आता पहिला आजचा दिवस जाऊन दे काय मूड असेल त्यावर डिपेंड. अजून पुढे खूप फिरायचं आलं तर विकेंडला येऊ नका. सुट्टी अशी आला तर सगळ्यांनी खाली बघ फ्युचर चालू झालं. बाकी पुढचा पुढे येतो. पुढे समुद्र किनारा चांगला सुंदर लागेल. तिकडे आम्हाला आवाज बघायचा आहे. बस झाला. कट करून टाक. समुद्र किनारा समुद्र कुठं आहे इकडे? इकडे या. हे आहे सनसेट बघूया जाऊन. डायरेक्ट बाहेर नेऊ नको. आणि पाटी मंदिर आहे. सो फार सो गुड. मुंबईकडे इकडे बोलतो असं. ठीक आहे, 5 मिनिटं मंदिरात बसलो. चल लावूया. काय मंदिरात असतो आतून कॅमेरा अलाउड आहे का? बंद करू का? हां आता आम्ही आतमध्ये जाऊन बसतोय आता. To be continued.